श्रावण महिना चालू आहे. या महिन्यात बऱ्याच ठिकाणी सत्यनारायण करण्याची परंपरा आहे. बऱ्याच ठिकाणी सत्यनारायणाची पूजा घातली जाते. त्या निमित्ताने पूजेसाठी लागणारा प्रसाद आपण आज बनवणार आहोत. अगदी मऊसूत, दाणेदार, तोंडात टाकताच विरघळेल इतका छान प्रसाद आपण आज बनवणार आहोत. अगदी अचूक प्रमाणासह ही मी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज सत्यनारायणाचा प्रसाद बघतो आहोत. अचूक प्रमाणासह मी ही रेसिपी सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करू. इथे मी घेतलेले आहे 1 वाटी रवा. 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्हाला हवा तर जाड घ्यायचा तर जाडही घेऊ शकता. 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, ड्रायफ्रूट घेतलेले आहेत इथे. त्यानंतर इथे मी 1 केळी घेतलेली आहे. केळी चांगली पिकलेली असायला पाहिजे, कच्ची नको. असे थोडेसे काळपट डाग पडलेली केळी पाहिजे. विलायची घेतलेली आहे. आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने मोजून मी इथे 2 वाट्या दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी मी त्याच्यात टाकते. हे सगळं आपल्याला आता गरम करण्यासाठी गॅसवर ठेवायचं आहे. एका बाजूला मी कढई ठेवली आहे. त्यात 2 चमचे तूप टाकून घेते आहे. यात आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत. सगळ्यात आधी गॅस कमीच ठेवायचा आहे. ड्रायफ्रूट करपू द्यायचे नाही. मंद आचेवर छान भाजून घ्यायचे. आधी बदाम भाजायचे. ते बदाम थोडेसे भाजून झाले की मग त्यात आपण मनुके टाकून मनुके पण भाजून घेणार आहोत. आणि ते सगळं भाजून झालं की ते काढून घ्यायचं. आता त्याच कढईत आपण जे वाटीने तूप मोजून घेतलेलं आहे ते तूप आपण त्यात टाकून घेणार आहोत. तूप चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यात चिमूटभर रवा टाकून बघायचा. तो रवा असा फुलला पाहिजे. रवा फुलला की लगेच आपण मोजून घेतलेला रवा त्यात टाकायचा आणि चांगलं परतून घ्यायचं. हे जरा पटपट करायचं आहे. रवा करपू द्यायचा नाही. तूप आधी चांगलं गरम होऊ द्यायचं, नंतर रवा टाकायचा आणि मग गॅस कमी करून मंद आचेवर छान परतत भाजून घ्यायचा आहे. प्रसाद खरं तर सव्वाच्या प्रमाणात केला जातो, म्हणजे 1.25 किलो किंवा 1.25 पावशेर. जर तुम्ही 1.25 पावशेर रवा घेतला तर त्याच प्रमाणात तूप, साखर, ते दूध, पाणी ते सुद्धा त्याच प्रमाणात घ्यायचं असतं. फक्त दुधाचं प्रमाण दुप्पट करायचं असतं. कारण दुधाचं समान प्रमाण घेतलं तर नंतर तो प्रसाद कोरडा झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर असा फडफडीत होतो, कोरडा. तसं नको असेल तर दुधाचं प्रमाण कधीही दुप्पटच घ्यायचं. म्हणजे मग अगदी तुम्ही 2-3 तासानंतर जरी प्रसाद खाणार तरी तो अगदी मऊ, लुसलुशीत आणि रसरशीत लागतो. तर रवा आपला आता चांगला 70% भाजून झाला आहे. त्यानंतर आपण जी केळी घेतली होती तिचे बारीक काप करून आपण त्यात टाकून घेतले. केळी त्यात चांगली मॅश करून घ्यायची आहे. पूर्ण एकजीव झाली पाहिजे आणि चांगली परतून घ्यायची आहे. केळी चांगली मॅश करून रव्याबरोबर परतून घेतली ना की मग नंतर ती काळी पडत नाही आणि प्रसाद असा काळपट दिसत नाही. अगदी 8 दिवस म्हटलं तरी तो प्रसाद टिकतो, खराब होत नाही. त्याच्यामुळे केळी परतणं फार गरजेचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने रवा पण छान असा सुटसुटीत झाला आहे. अगदी एक दाणा मोकळा झाला आहे. आता ह्या स्टेजला आपण लगेच त्याच्यामध्ये जे दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम करण्यासाठी ठेवलं आहे ते पण असं उकळतच पाहिजे. ते मिश्रण आपण आता लगेच बघा किती छान मोकळा झाला आहे. आता ते मिश्रण आपण लगेच त्यात टाकून घेणार आहोत. दूध टाकत असताना काळजी घ्यायची आहे. एकदम ओतून द्यायचं नाही. थोडं करून टाकायचं, नाही तर सगळं फसफसून बाहेर येईल आणि सगळी मेहनत वाया जाईल. त्याच्यामुळे आधी थोडंसं टाकून परतून घ्यायचं आणि नंतर उरलेलं दूध आपल्याला सगळं त्यात टाकून घ्यायचं. तर हे बघा किती छान टेक्स्चर आले.
हे आता खूप वेळ चाळत बसायचं नाही, थोडं फक्त मिक्स करायचं आणि लगेच आपण त्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनटं चांगली दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे. आता 10 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून बघू तर हे बघा किती छान सगळीकडून तूप सुटलेलं आहे. बघा अगदी मोकळा मोकळा प्रसाद दिसतोय. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रसाद बनवला तर तो अगदी मोकळा आणि सुटसुटीत प्रसाद होईल. तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा. आता आपण लगेच त्यात साखर टाकून घेणार आहोत. तर हे बघा तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे. अगदी मऊ लुसलुशीत असा रसाळ प्रसाद दिसतोय. आता आपण त्यात जे परतून घेतलेले ड्रायफ्रूट होते ते आपण त्यात टाकून घेतोय. ड्रायफ्रूट आणि साखर टाकल्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनटासाठी पुन्हा त्याची वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण त्याचं झाकण काढून बघू. बघा किती छान सगळीकडून तूप सुटलंय. अगदी रसाळ असा प्रसाद दिसतोय. ह्या पद्धतीने तुम्ही जर प्रसाद बनवला ना तर सगळे तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाहीत. अगदी परफेक्ट प्रमाणासह मी ही रेसिपी तुम्हाला सांगितली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आत्ता जरी हा प्रसाद असा ओलसर दिसत असला, नंतर थंड झाल्यानंतर अगदी मऊ आणि मोकळा मोकळा होणार. तुम्ही 5च मिनिटांनी बघा त्याची चांगली वाफ निघाली की लगेच बघा तुम्हाला मी दाखवते. आता जे वाटीत आपण तूप काढून ठेवलं होतं, थोडंसं उरवलं होतं, ते तूप त्यात टाकून घेणार आहोत. तर आपला प्रसाद आता पूर्णपणे तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता टेक्स्चर. 10च मिनटं झालेत तरी बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे. आता आपण लगेच त्यात वेलची पूड टाकून घेणार आहोत. वेलची पूड टाकल्यानंतर खूप जास्त गॅसवर राहू द्यायचं नाही, गॅस बंद करायचा आहे. थोडंसं मिक्स करायचं आणि आपला प्रसाद तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.